तर एक UFO वाटतंय. सरळ जंगलात लँड करणार आहे असं दिसतंय. मी जाऊन बघून येतो. हे UFO म्हणजे काय? याचा अर्थ आहे अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट. जेव्हा दुसऱ्या ग्रहावरून लोक एखाद्या स्पेसशिपने येतात तेव्हा त्यांच्या स्पेसशिपला आपण UFO म्हणतो. रोबोबॉय सूट ऑन. रोबोबॉय सूट ऑन. ते बघा, ते UFO सारखं दिसत आहे. चला बघूया. ठीक आहे. बाळा इथेच राहा हा. आम्ही तुला घ्यायला परत येऊ. ते बघा, छोटासा एलियन. चला त्याला पकडूया. हा माझा एलियन आहे. त्याला सोडून दे. रोबोबॉय, हे बघ, मी एलियन पकडलाय. एलियन किती क्यूट आहे ना. मी आता ह्याला जगभरात दाखवून फेमस होणार. त्याला सोड सांगितलं ना मी. जाऊ दे त्याला. जर तुला कोणत्या भयंकर प्राण्याने पकडलं तर तुला कसं वाटेल? मला फार बरं वाटेल. नाउ विल यू प्लीज एक्सक्यूज मी. मला खूप काम आहे. तू जाऊन समाजसेवा कर. अच्छा, एखाद्या प्राण्याने त्याला पकडलं तर त्याला बरं वाटेल. रोबोबॉय, वाचव. आता कसं वाटतंय बाळा? बरं वाटतंय ना? मला खूप भीती वाटते. प्लीज मला सोड. प्लीज रोबोबॉय, वाचव. आजपासून परत कोणत्या एलियनला पकडशील? नाही 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 नाही, कधीच नाही, कधीच नाही. सॉरी सॉरी, कधीच नाही पकडणार. जिंटू, तू खूप दुष्ट आहेस. असं कधीच कोणाला घाबरवू नकोस. मला सोडा. तू कोण आहेस आणि कुठल्या ग्रहावरून आला आहेस? माझं नाव टूटू आहे. मी टर्टल प्लॅनेटचा प्रिन्स आहे. ट्रोजन मला बंदी बनवून स्वतः राजा बनवू पाहत आहे. म्हणून माझे बॉडीगार्ड मला इथे लपवून गेले होते. आता कोणी ट्रोजन तुला त्रास देणार नाही. तू थकला आहेस. आता तू झोप. आपण उद्या सकाळी बोलूया. अरे ते काय आहे? आधी कधी असा जीव बघितला नव्हता. तो आला आहे. ट्रोजन आला आहे वीर. तू चिंता नको करूस. तुला काहीही होणार नाही. अरे रोबोबॉय आला आहे. आता कसला धोका नाही. मला तर असं वाटतं की सगळ्या अडचणींचं कारण रोबोबॉयच आहे.
इतक्या घाईत का निघून गेला? आम्ही लोक थंडी अजिबात सहन करू शकत नाही. अजून थोडा वेळ जर इथे थांबलो तर मी गोठून जाईन. हे पाणी नॉर्मल टेम्परेचरचे आहे. तू यात राहा. तुला यात थंडी नाही वाजणार. आम्ही गेलो आणि लगेच आलो. कम ऑन ट्रोजन, लेट्स फाइट. रोबो बॉयची एलियनशी फाईट आता तर खूप धमाल येणार आहे. रोबोबॉय, तू ठीक आहेस ना? आईस फॅक्टरी मध्ये पाण्याच्या टाकीत बेबी टर्टल आहे. जा तू त्याची काळजी घे. तो तुला माझ्याकडे सोपवा आणि स्वतःला वाचवा, नाहीतर ट्रोजनच्या रागापासून कोणी वाचू शकत नाही. टूटू माझा मित्र पण आणि माझा अतिथी सुद्धा आहे. तो तुला कधीच मिळणार नाही. एलियन्स अस्तित्वात आहे हे आज कळलं. असं वाटतं रोबोबॉय त्याच्यासमोर टिकू शकणार नाही. अरे तुम्ही दोघं माझ्याच का मागे लागला आहात? याला इथे हरवणं कठीण आहे. याला थंडी सहन होत नाही. चला बघूया हा किती थंडी सहन करू शकतो ते. वीर थांब आता. तू खूप उंचावर गेला आहेस. खाली ये, नाहीतर तुझी सगळी सिस्टीम लॉक होईल. वीर ऐकतोयस ना? वीर आजोबा, टूटूला वाचवायचा हा एकच मार्ग आहे. वीर थांब आता. खाली ये वीर. वीर वेक अप. हाईट कमी होतीये. 1000 फूट, 800 फूट, 700 फूट. वीर वेक अप. आजोबा काहीतरी करा. वीर
ओके, टेक केअर. ऑल द बेस्ट. बाय 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 बाय. माहितीये टिम्बक्टू, या हीटिंग गॅजेटनी 2000 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान वाढवू शकतो. मला समजलंय. फुरसतगंजचं तापमान वाढवून तुम्ही एसी आणि कूलर विकू इच्छिता. पण बॉस, मी आईस्क्रीम विकणारा. मला आईस्क्रीम खूपच आवडतं. भोपळ्याच्या लोणच्या. मी हे फुरसतगंजच्या मागे जो व्होल्कॅनो आहे त्याच्या आत आणि खाली लावणार आहे. ज्वालामुखी भडकण्यासाठी 1100 डिग्री सेंटीग्रेड तापमान पुरेसे आहे. मी याला 2000 डिग्री सेंटीग्रेड इतकं वाढवेन आणि मग अख्खं फुरसतगंज शहर ज्वालामुखीच्या लाव्यात जळून राख होईल आणि त्यात वीर सुद्धा जळून राख होईल. Meow. You're genius, boss. Super duper genius. शी इज राईट बॉस. शी इज राईट. हा बघा, हा आहे तो व्होल्कॅनो जो फुरसतगंज शहराच्या मागे आहे. हे आहे ते टनल. तू या टनल मध्ये जाऊन त्या व्होल्कॅनो खाली हे हीटिंग गॅजेट ठेवून दे. बॉस, इथे उकाडा खूप वाढलाय. आपला एसी बिघडलाय वाटतं. एसी बिघडला नाहीये बॉस. आपला अड्डा सुद्धा व्होल्केनोच्या आत आहे ना. जर आपला व्होल्केनो फुटला तर हे हीटिंग गॅजेट एकदम परफेक्ट आहे. हाच विचार करून मी हे हीटिंग गॅजेट ऑन केलंय बॉस. काय केलंस तू हे? टिम्बक्टू! हीटिंग गॅजेट व्होल्कॅनोच्या खाली ठेवून ऑन केलंस की नाही? ऑन केलंय ना बॉस. तुम्हाला तर माहितीच आहे मी कधी चूक करत नाही. आता मी खेळणार. हैया! ऐक, अरे कोणी मारलं? अरे रस्त्यात विटी दांडू कोण खेळताय? अरे आता हा कोणता खेळ आहे? व्होल्कॅनो मधून धूर निघतो आहे. अरे हा व्होल्कॅनो ब्लास्ट झाला तर पूर्ण फुरसतगंज नष्ट होईल. मी तर आत्ताच्या आत्ता फुरसतगंज सोडतोय. बंटीची आई, अहो बॅग भरायला घ्या चला. चिंटू, लवकरात लवकर त्या व्होल्कॅनोला बंद कर. अगडम बगडम आलम फालम इकडम तिकडम दम दमादम. हे बघा, व्होल्कॅनोला कोणीतरी गिफ्ट रॅप केलेलं आहे. ही कसली जादू आहे? चिंटू, तुझी जादू परत घे. सगळं नॉर्मल कर, अगदी पहिल्यासारखं. तू कधीच माझ्या कामावर खुश होत नाहीस. मी किती छान गिफ्ट रॅप केलं होतं. मला खाली जाऊन बघावं लागेल की हा व्होल्कॅनो कशाने ब्लास्ट होतो आहे. या भागात तर 1000 वर्षापासून कोणताच व्होल्कॅनो ब्लास्ट झालेला नाही. मी आता जाऊन येतो. वीर, जरा सांभाळून. रोबो बॉय सूट ऑन. एक्स-रे विजन ऑन. आजोबा, या व्होल्कॅनोच्या खाली काहीतरी गॅजेट सारखं दिसतंय. मी त्याची इमेज तुम्हाला पटकन पाठवतो आहे. वीर, ते गॅजेट पृथ्वीच्या आतलं तापमान वाढवित आहे. ही नक्कीच त्या मॅड मॅक्सची चाल आहे. तू लगेचच तिथून बाहेर ये. हो? अरे
ही बस हलत नाहीये. लगेच मुलांना बाहेर काढा. लवकर लवकर. अरे ते बघा, एवढा मोठा दगड बसवर पडणार आहे. आजोबा, मी बाहेरून व्हॉल्कॅनो मध्ये भोग पाडून आत जातो. ओके वीर. चुलबुल, चल आपण जाऊन वीरला मदत करूया. ड्रिलिंग सूट ऑन. आज याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. बस बस, त्या मशीनचं तापमान ना एकदम वाढवा, म्हणजे वीर तिथल्या तिथं त्या संपेल. गॅजेटचे तापमान हळूहळू वाढते. ते एकदम वाढवण्याचा एकच मार्ग आहे, त्याला ब्लास्ट करून टाकावे लागेल. पण तो ब्लास्ट कसा करणार बॉस? टिम्बक्टू, तू माझ्या एका रोबोट सोबत हे घेऊन जाऊन आपल्या सिक्रेट टनलनी जा आणि हे हिटिंग गॅजेट शेजारी ठेवून रिमोटने ब्लास्ट कर. म्हणजे सगळं तापमान एकत्र वाढेल आणि व्होल्कॅनो ब्लास्ट होईल. त्याच्या सोबतच वीर संपून जाईल. इमली, आधी मी जातो, मग तू ये. वीर, वीर, वीर. चुलबुल, तू इथे का आला आहेस? बाहेर जा. बाहेर जायचा रस्ता बंद झाला आहे. तू चारही बाजूला लक्ष ठेव. मी ड्रिल करतो. वीर, घाई कर. तापमान वाढत चाललंय. धोक्याची खूण जवळ येत चालली आहे. आज वीरला कुणीच वाचू शकणार नाही. बाय बाय. जरा लवकर वीर. वाव, एवढ्या उंचावरून कसा आलास? व्होल्कॅनोला विचार, तो तर माझ्याच मागे लागलाय. वीर, बाहेर पड तिथून. आता काहीही होऊ शकत नाही. काटा धोक्याच्या खुणेपर्यंत पोहोचलाय. नाही आजोबा, मी बाहेर नाही येऊ शकत. व्हॉल्कॅनो फुटला तर अख्खं फुर्सतगंज नष्ट होऊन जाईल. मला शेवटपर्यंत प्रयत्न करावाच लागेल. रोबोबॉय सूट ऑन.
आजोबा मिशन अकॉम्प्लिश. मी तर आशाच सोडली होती. नाही 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 येऊ शकत. माझा प्लॅन फुल प्रूफ होता. वीर, मी तुला बघून घेईन. हा टनल नक्कीच व्हॉल्केनोच्या तळाशी जात असेल. वीर, ती मशीन बंद झाली. हो हो, सगळं ठीक झालं आहे. चला